तर आता नाशिकला आहे वाटतं भरती. नाशिकला आहे? हा. अरे मग चांगलंच आहे की. आता जोरात तयारी करा काय, आणि प्रॅक्टिस बंद पडू देऊ नका काय. आणि मेन म्हणजे मला कधी बी काय बी गरज लागू दे, मला बिनधास्त फोन करायचा. हा हा. नमस्कार फौजी. नमस्कार मामा. हॅपी दिवाळी. बरं का हो चले मिलो. पण आम्हाला एक प्रश्न पडलाय, म्हणजे तुम्हाला फौजी म्हणून हाक मारायची का साडू म्हणून? अगं बाई भैया, तुम्ही कधी आले? हे काय जस्ट नाव, आताच टच झाले. फौजी आल्याचं कळलं, म्हणलं स्वतः जाऊन भेटून यावं. आम्हाला तर टेन्शन होतं, म्हणलं फौजी येतात का नाही. एकतर त्यांना एवढी कामं, ड्युटी महत्वाची, कंट्री महत्वाची, देश सेवा महत्वाची. पण तरी आले बर का फौजी, त्यांच्या पहिल्या दिवाळीला आले. यो भैया इथं आला मला एक दिवस सण होईना. आणि शीतल कशी काय रोज इथे राहत असेल काय माहिती. काय म्हणला का? नाही ऐकू नाही आलं म्हणून म्हणते. नाही म्हणजे सुट्टी काढली मी. अच्छा. आम्हाला सरप्राईज दिलाय बरं का त्यांनी सगळ्यांना. आम्हाला पण नाही का? म्हणजे सरप्राईज सगळ्यांनाच द्यायचं होतं असं काही नव्हतं वाटतं. हाय ना अजिंक्य? पुष्पे, आपण पूजा करून घेऊयात का? या. चला फौजी निघतो. आणि आमच्या घरला यायचं बरं का फराळाला, त्याशिवाय जाऊ देत नसतो बघा. नक्की येतो. चला चला भैया येतो. हा या. पुष्पा चल आम्ही पण निघतो आता. आवलाय थांबा की हळदी कुंकू तर लावते. बर.
आज तुझा मान आहे शितले. म्हणजे आव अहो काय करतायत तुम्ही? माझ्या पाय कशाला पडला? शितले, आज लक्ष्मी पूजन आहे ना, पाया तुझ्याच पडलं पाहिजे. अहो काय तर काय. प्रत्येक सणासुदीला बायको तिच्या नवऱ्याच्या पाया पडत असते आणि तीच बायको लक्ष्मीच्या पावलानं आपल्या घरी येते. मग त्या गृहलक्ष्मीच्या पाया नको पडायला? शितले, तू लक्ष्मीच्या रूपानं आमच्या घरी आलीस. आणि मला वाटतं ना, आजच्या दिवशी प्रत्येक नवऱ्याने त्यांच्या बायकांच्या पाया पडलं पाहिजे. आजा, लाख मोलाचं बोललास पोरा बघ. आजा, तुला जे समजलं जे कळलं ना ते समजा लोकांना कळायला पाहिजे बघ, म्हणजे समजांचा संसार सुखाचं होतेली. नाहीतर काय, असा कुठला नवरा विचार करतोय का बायकांचा? आजा, अरे तुझा हे विचार लय आवडला बघ मला. तू आमचं डोळं उघडलंस. तसं बी मी पुष्पीच्या रोज पाया पडतोच. पण आता तुमच्या सगळ्यांच्या समोर पडतो. पुष्पे, अहो असं काय करताय? का पाया पडून भागणार नाही वाटतं? दंडवतच घालायला लावणार ही. काय समाधान या. शीतल, लय नशिबान आहेस बाया तू, तुला असा नवरा मिळालाय. खरं सांगू का, ह्याच्या जागी दुसरा कोण असता ना तर तुला अजिबात शोभून दिसला नसता. अजिंक्य, तुम्ही मला लक्ष्मी म्हणलात त्यातच सगळं झालं. उद्या माझ्या अंगावर एक बी दागिना नसला तरी चालेल, पण एवढा माझा दागिना आहे तो कायम सुखरूप राहू दे म्हणजे झालं. वा फौजी, वा. खरंच तुमची सर दुसऱ्या कुणालाच येणार नाही. तुम्ही काय म्हणता ते? हा, तुम्ही वन अँड ओनली सिंगल पीस आहे. खरंच आहे ते. भाऊजी, तुम्ही सरप्राईज दिलं, पण आम्ही सरप्राईज दिलेलं सगळ्यांना लई महागात पडणार आहे. आजा, अरे अंगात काहीतरी घाल की, नाही तर कांबळ तरी घ्या अंगावर. थंडी बघ की कसली पडल्या. मला तर हुडहुडी भरली होती. ही थंडी काहीच नाही. इकडे एवढी थंडी असते ना, पाणीच गोठतं डायरेक्ट. तुला माहितीये का, मी चहा प्यायला पाणी नाही वापरत, बर्फ घेतो. काय जिकडं नजर जाईल तिकडं बर्फच बर्फ, सगळीकडे पांढरं शुभ्र. अजिंक्य, तुम्ही तिकडे आहे का नाही, तर आम्हाला बोलवलं ना तरच बघायला मिळेल, नाहीतर कुठलं आलंय बाई आमच्या नशिबात. अहो, आमचा नवरा भिलार महाबळेश्वरच्या पुढं कुठं घेऊन गेलाय का आम्हाला? आता तुम्ही काय बाई तुमच्या बायकोला घेताय बोलवून? निदान त्या निमित्ताने तरी तिला बघायला मिळतंय, फिरायला मिळतंय. अहो नाही नाही मामी, हा असं कसं? तुम्हाला मी नेतो की. कसं असतंय, काश्मीर बघायला वर्षभर चालू नसतंय ना. अगं बाई,
एकदा चालू झालं ना की मी नेतो हा? आणि आता तर शक्यच नाही, एवढी थंडी असते ना, तुम्हीच म्हणाल नको रे बाबा आपण जाऊ परत. अहो थंडीने तिथं हाडं गोठतात. अगं घोड्या, मला म्हातारीला फोनवर खोटं बोलतोस होय? एवढी थंडी नाही, एवढी थंडी नाही, नालायक आगाव. अगं आता सवय झाली ना, त्यामुळे काय नाही वाटत. मग तुम्ही राहता कसं तिथं? हा बापू, अवघड असतंय, पण कसं आहे, कठीण परिस्थितीचा सामना करावाच लागतो. आणि फौजी म्हणलं तेवढं होणारच की. आणि फौजीची सगळ्याला तोंड द्यायची तयारी असली पाहिजे. बघ रावल्या, तुझा मित्रच आहे ना त्यो, शिक त्याच्याकडलं काहीतरी. खराय बापू, खराय तुमचं. काय जीजे तू भी हो आता? ओ बापू, मैं अपने पैरों पे खड़ा हुआ भी क्या? पण काय बी म्हणा, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी असं अंगणात बसून गप्पा मारायला लय भारी वाटतं. अहो आपल्यासारखं सुख असतं सिटीतल्या लोकांना. अहो कधीतरी आपलं टेरेसवर जाऊन बसायचं, दुसरं काय. असं आपल्या गावात आपल्या घराबाहेरच्या अंगणात खाट टाकून मस्त गारवाळ्यात गप्पा मारत बसायची मजा वेगळी असती बघा. आणि काय ग पाडव्याला काय विशेष आता? अरे हो, सांगायचंच राहिलं मामी, मी आणि शीतल उद्या शीतलीच्या घरी राहायला जाणार आहे बरं का. हे आणि कवा ठरलो? काल आम्ही गेलतो ना तेव्हा नाना म्हणले, आणि ह्या घाई गडबडीत सांगायचंच राहिलं माझं. ही काय पद्धत म्हणायची का? आता त्यो येणार आहे हे आपल्याला तर कुठं माहित होतं, आणि त्यांना तर कुठं माहित होतं. आता आलाय म्हटल्यानंतर सांगितलं असेल. अहो तीच तर म्हणते मी, नुसतं दाखवायला कशाला करायचो. आता आल्यात आणि मग लोक काय म्हणतात म्हणून करायला लागल्यात. अहो राहुल्याची आई, आमच्या ह्यांना इचरा की आमच्या आई वडिलांनी काय काय केलं होतं त्यांच्या जावयासाठी. पण हिथं आमची सून म्हणती ते येणार नाही, तेच बरं झालं, आमच्या घरच्यांचा खर्च तरी वाचला. ती तरी काय करणार म्हणा बिचारी. अहो एका चुलत्यानी कर्ज करून ठेवलं आणि त्या कर्जाच्या पायात घर गेलं. दुसरा चुलता गेलाय दुबईला, ती यायचं नावच घेना. अहो पण एवढं होऊन बी जमिनीव काय आले नाहीत. अहो आता तुम्ही सांगा, पोरीच्या सासरी जाऊन जावयाला आवातनं द्यायचं असते, एवढं बी कळायला नको होय. पुष्पे, अगं तू जरा गप बसतीस का? राहुल्याची आई, आता तुम्हीच सांगा, ह्यात काही चुकीचं बोलले का मी? जावयाला जावायचा मान मिळायला पाहिजे का नको? अगं होय, पण तिच्या समोर तुला काही बोलायची गरज होती का? मग कुणासमोर बोलायचं? कमी बोलायचंच नाही. नाही जीजी, तसं नाही, पण आपण पण आपली जागा सोडायची नसते अशा गोष्टीत. अगं बाई, नानाला वाटतं. रामकृष्ण हरी. या ना बसा. नाना या की, बसा बसा. काय सगळीच जमलाय? वय नाना एकटीच आला होय, आणि एवढ्या रात्रीचं येणं केलं? उद्या पाडवा आहे ना, म्हणलं शीतल आणि अजिंक्यला रीतसर अवतान द्यायचं होतं, म्हणून आलतो. शीतल, ए शीतल, अगं बाहेर ये, नाना आलेत बघ. नाना,
नाही म्हणजे तुम्ही आमंत्रण द्यायला आलाय खरं, पण तयारी झाली ना तुमची? अगं बाई, अगं शीतल, किती उशीर झाला आज जाऊन बसली. तुझे वडील आलेत. ते जरा काम होतं. बर बर, अगं आवातनं घेऊन आल्यात. नाही म्हणजे नाना, काय देणार मग जावयाला, गाडी का बंगला? अहो गंमत केली हो. आता मला काय माहित नाही वे, तुम्हाला झेपणार नाही ती. जी काय करताल का नाही ती आपलं चांगलं करा आमच्या पोराला, म्हणजे झालं एवढंच म्हणायचं होतं मला. अगं कुठे कधी काय बोलावं कसं कळत नाही का तुला? नाहीतर काय, उचलली जीप लावली टाळ्याला. हाय का आता मी काय माझ्या भावाची चेष्टा बी करायची नाही वे? नाही असू दे. तर जावय बापू, तुम्ही आणि शीतल उद्या पाडव्याला आमच्या घरी राहायला या. कसं आहे, नियमानं रीतसर बोलवणं करायला पाहिजे होतं म्हणून आलतो. होय नाना, येतो नक्की. होय नाना, येतो आम्ही. बर, येऊ मी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पुष्पे, पोरीला किती वाईट वाटलं. सणासुदीचं पोरीने डोळ्यातनं पाणी काढलंच का नाही? एवढ्या तेवढ्यानं तिच्या डोळ्यात पाणी आलं असतं ना, तर मग कशाला? पुष्पे, तू तर का नाही, तुला काही बोलण्यात अर्थच नाही. सगळं पालत्या घड्यावर पाणी. बर, आम्ही आता निघू का? उशीर झाला. उद्या फराळाला ये. आज्जा या टोनी. मी आलो जरा जाऊन. काय मिसेस भाऊजी, तुमच्या डोळ्यात पाणी? मामी कशा बोलल्या बघितलं ना. तुम्ही ऐन वेळेला आला म्हणून, नाहीतर त्यांचं सगळं ठरलं होतं. मामी नानांना असं कशाला म्हणल्या? शितले, तुला कुत्र्या शेपटीची गोष्ट माहितीये का? ती का नाही नळीत घातली ना, तेवढं पुरतं सरळ होतं, परत वाकडं ते वाकडच. आणि काही काही शेपटे तर असे असतात ना, नळच वाकड्या करतात. शिकले, आता तुझीच आदर्श सासू आहे ती. तिचा स्वभाव तूच नीट करू शकतेस बघ, बाकी कुणालाच जमणार नाही. ते तर मी करतच असते. आता तर मी दाखवतेच बघा, मी बी किती आदर्श सून आहे ती.